आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सिंगापूरमध्ये आहोत. आपल्या बरोबर या ठिकाणचे नवयुवक मतदार राजा आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मोठी लढाई टाकली. त्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, बीजेपी आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावाचा विकास करणारा किंवा विकास करणारे जे उमेदवार आहेतच कोण असतील ते तुमच्या मनामध्ये आहे? काय वाटतं तुम्हाला काय होणार इथे? आमच्या गावामध्ये बाप्पू निवडून आल्यापासून गेल्या 5 वर्षात 2-3 वर्ष हा रोड सिमेंटचा संपूर्ण गावामध्ये 2 ते 3 वर्षात बाप्पूंच्या 5 कोटीची कामं झालेली आहेत. बाप्पूंच्या विकासाचा माणूस असेल तर बाप्पूच. आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मध्ये मी असं सांगेल की शिवसेनेचा उमेदवार तुम्ही 100% निवडून द्या. तुमच्या ज्योतिताई झेंडे जे आहे जिल्हा परिषदच्या उमेदवार, बाळासाहेब मगर पंचायत गणाचे उमेदवार, त्यांच्यावर तुमचं काय मत आहे? बाप्पूने दिलेले उमेदवार एकदम योग्य आहेत, विकास करणारे आहेत. आम्ही सहमत आहे त्यांच्या मागे 100% सिंगापूर गाव त्यांच्या मागे आहे. ज्योतिताई झेंडेच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ज्योतिताई झेंडेच्या बाबतीत गेल्या 5 वर्षामध्ये ज्योतिबाई झेंडेंनी पण आमच्या गावामध्ये चांगला निधी दिलेला आहे. कामं पण चांगले आहेत, संपर्कात असतात सारखा. आणि बाळासाहेब मगर पण कॉन्टॅक्ट मध्ये असतात. काय प्रॉब्लेम? 100% 100% बापूने दिलेले उमेदवार एकदम योग्य आहेत, 100% निवडून येते. ओके, धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सिंगापूरच्या ताई आहेत. नमस्कार ताई. काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तुमच्या विभागामधनं ज्योतिताई झेंडे उभे आहेत शिवसेनेकडून, बाळासाहेब मगर आहे तिकडे, दिव्या जगदाळे आहे किंवा रुपाली झेंडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, बीजेपी. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय होऊ शकतं? तुमच्या महिलांच्या साठी कोण काम करू शकते? महिलांच्यासाठी मग महिलांनी आले निवडून तर गावाचा विकास झाला पाहिजे. आमच्या बाकीचं काय तुमच्या गावामध्ये काय सध्याला रस्त्याची कामं झालीत का? नाही राहिले की आमचा बाजूचा रस्ता राहिलाय. बर. विजय शिवतारेंचं काम कसं वाटतं तुम्हाला? आमदार आता म्हणजे तेच आहेत ना पदावरती, आमदार पण ते केले काय काय लोकांनी आमच्या गावातल्या. पण आता हे आमचीच बाजूचा राहिलाय पेस करायचा. तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत जाणार आहे, तुमचा रस्ता करायचा. शिवसेनेचे ज्योतिताई झेंडे निवडून येतील का? आता काय आपल्याला तरी सांगता येते तसं. म्हणजे लढाई आहे, तुम्ही मतदान करणार आहे. अच्छा. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील का? मग का शिवसेनेचे येतील का राष्ट्रवादीचे येतील? आता अजून तर प्रचार कोणाचा नाही, आपल्याला तसं काही सांगता नाही यायचं. बर, नक्की येईल. बर. म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता येतो तुम्हाला? नाही. का बरं? मला ते विधवांचं मिळते ना. अच्छा, विधवा पेन्शन आहे. ओके ओके. घरामध्ये किती लोक तुमच्या? मुलगी, एक मुलगा आणि मीच आहे. बर बर बर. काळजी घ्या. ओके, धन्यवाद. सिंगापूरचे रहिवासी मतदार राजा आहेत. आपण त्यांच्या बरोबर काय स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणूक होती 5 तारखेला. तुमच्या गावामध्ये जी विकास कामं झाली कोणाच्या माध्यमातून झाले किंवा तुमच्या अपेक्षा काय सध्याला? काय वाटतं तुम्हाला? आता मी वाघापूरचा आहे. असं तुम्ही याच पंचायत समितीला मतदान करणारच आहात? करणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं? पंचायत समिती तुमचाच गण आहे, गण बी तुमचाच आहे. गट आहे आमचाच. त्या विजय बापू शिवतारेंचं काम कसं वाटतं तुम्हाला? विजय शिवतारेचं होतं काम चांगलंच आहे. चांगलंच आहे. ते ज्योतिताई झेंडे जिल्हा परिषदला उमेदवार आहेत, निवडून येतील का? तसं काय आता आपण काय त्याचं हे घेतले काम करत काम करण्यावे सगळं. ओके. अच्छा अच्छा. बापूंचं काम चांगलं आहे. पण